शब्द स्वरांचे बनती गाणे, साजनवानंद तराणे, रसिकांची हे जुळते नाते घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या, गोष्टी गाण्यांच्या. नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. कविता आणि कवितेचा एक वेगळा फॉर्म असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कवीची कल्पना आपल्या समोर येते, पण हीच कविता जेव्हा गझल बनून आपल्या समोर येते तेव्हा तो प्रिय व्यक्तीशी असलेला संवाद ठरतो. किंबहुना अंतःकरणाची बोली म्हणजे गझल असं आपल्या समोर येतं. आणि अशीच गझल ज्यांनी महाराष्ट्रभरात रसिकांच्या मनापर्यंत पोहोचवली असे दोन दिग्गज कलावंत आज आपल्यासोबत आहेत. गझल नवाज भीमराव पांचाळे आपल्यासोबत आहेत. भीमराव, स्वागत आहे. आणि गझलकार A.K. शेख आपल्यासोबत आहेत. शेख सर, नमस्कार, स्वागत आहे. जसं या गाण्यांच्या गोष्टी उलगडताना प्रत्येक गझलची एक वेगळी भूमिका, एक वेगळी निर्मितीची प्रक्रिया खरं तर आपल्यासमोर येते. शेख सर, तुम्हाला मला विचारायचं आहे की जसं मागच्या एपिसोडमध्ये भीमरावांनी सांगितलं की एखाद्या व्यक्तीला जरी आपली गझल ऐकल्यानंतर आत्महत्येपासून परावृत्त करता आलं तर मला वाटतं केवढं मोठं यश आहे त्या गझलेचं. असाच अनुभव तुमच्याही बाबतीत मला वाटतं घडलेला आहे. काय सांगाल? मॅडमजी, मी स्वतः भाग्यवान समजतो की माझी गझल वाचून एखादी व्यक्ती आत्महत्येपासून परावृत्त झाली. बरोबर. परमेश्वराचं नियोजन असेल काही, आपण माणसाची काय कुवत असते. असं मी एक गझल लिहिली होती, फुलल्या कशा कळ्या या गंधित होई वारे. बर. ही गझल कुठल्या तरी दिवाळी अंकात छापली गेली. असं सिंधुताई सकपाळ, सगळ्या महाराष्ट्राला, काही देशाला, सगळ्या काही जगाला परिचित आहेत त्या. हजारो अनाथांच्या माता अशा सिंधुताई सकपाळ, त्यांचे काही फॅमिली प्रॉब्लेम झाले आणि त्या आत्महत्या करायला निघाल्या सातपुडा पर्वतामध्ये. मग ते अशा रात्री घराबाहेर काढलं त्यांना आणि गेल्या जाता जाता सातपुड्याच्या पर्वतावर चालत चालत गेल्या, एका कड्याच्या टोकावर आल्या. असं आणि तेव्हा सूर्य नुकताच उगत होता. असं त्यांनी तिथे जाऊन परमेश्वराची प्रार्थना केली की मी शेवटचं आता जग बघून घेते, म्हणे शेवटचा माझा दिवस, तुला प्रार्थना करते, मला तू पोटात घे. असं आणि शेवटचं जग बघावं म्हणून त्यांनी चौफेर पाहिलं. असं पाहिलं तर एका झुडपाला, तिथे कातरी झुडपाला एक कागद चिकटलेले दिसतात. त्यांना वाचायचं भयानक वेळ होतं. मग त्यांनी म्हणजे चला आता शेवटचं वाचून ह्या जगातलं आपलं आयुष्य संपून. तो कागद हळुवार हाताने सोडून घेतला आणि तो वाचला. ती गझल होती की फुलल्या कशा कळ्या या गंधित होई वारे, ये जाग जाणीवांना हा स्पर्श बोलकारे. त्यांनी ती गझल वाचली. त्यावेळेस त्या प्रेग्नंट होत्या. असं आणि मग त्यांच्या लक्षात आलं फुलल्या कशा कळ्या. त्यांनी आजूबाजूला तेव्हा लक्ष गेलं त्यांचं आणि पाहिलं तर इथं तिथे चिटपाकरून रानावनात ह्याच्या आणि सगळी फुलं कशी फुललेली आहेत, सुगंध कसा पसरलेला आहे, की त्यांनी सगळं जगात पाहिलं. असं आणि ती गझल पूर्ण वाचली त्यांनी आणि सांगितलं की मला माझ्या पोटातल्या बाळाला मारायचा काय अधिकार आहे. आणि त्या आत्महत्येपासून आता उडी टाकणार तो कागद सापडला. त्यांनी काही वाचली आणि काही गझल वाचली आणि ते परावृत्त झाले. मी नाही संपवू शकत माझं जीवन. मग त्या मागे गेल्या. आत्महत्येपासून परावृत्त झाल्यानंतर त्यांनी जगासाठी सगळं आयुष्य वाहिलं. अनेक अनाथ मुलांना त्यांनी सहारा दिला, आधार दिला. अनाथांची माय म्हणतात त्याला. ती गझल बघा,
फुलल्या कशा कळ्या गंधित होई वारे, फुलल्या कशा कळ्या गंधित होई वारे, ये जाग जाणीवांना हा स्पर्श बोलकारे. बर. विसरायचे कसे ते रुतले उरात सारे, विसरायचे कसे ते रुतले उरात सारे, टेकून ओठ टिपले तू दुःख बोचणारे. येताच जीवनाच्या तू मैफिलीत माझ्या, बाळ आहे त्यांच्या पोटामध्ये, येताच जीवनाच्या तू मैफिलीत माझ्या, संवेदनामुखी ही काया कशी थरारे, संवेदनामुखी ही काया कशी थरारे. उपहास उपेक्षांचे विझले आता निखारे, उपहास उपेक्षांचे विझले आता निखारे, तू बांधलेस माझ्या पदरात चंद्र तारे. क्या बात आहे. तू बांधलेस माझ्या पदरात चंद्र तारे, ये तू आता सदाचा जाऊ नको पुन्हा रे, मी मुक्त मुक्त झाले तुझ्यात गुंतून रे, मी मुक्त मुक्त झाले तुझ्यात गुंतून रे. ही ती गझल होती. मला वाटतं शेख सर ही त्यांच्यासाठीच लिहिली गेली की काय गझल, म्हणजे त्या क्षणासाठी कदाचित ती गझल तुमच्याकडनं झाली आणि ती त्यांच्यापर्यंत योग्य वेळी पोहोचली, म्हणून महाराष्ट्राच्या अनेक अनाथांना त्यांची माय मिळाली. हा खरंच एक मोठं श्रेय, भाग्य माझं. पण खरं कसं आहे ना की या गझला महाराष्ट्रभर किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा रसिकांपर्यंत पोहोचतात ते तुमचे मुशायरे, आणि त्या मुशायऱ्यातनं ह्या गझला पोचतात. तर भीमराव, एक तरई मुशायरा असं एक आम्ही ऐकलंय, काय बरं आहे त्याचं नेमकं? तरई मुशायरा हा एक गझलच्या उत्कर्षाचं एक साधन आहे. बर. गझलच्या प्रगतीचं, गझलच्या उत्कर्षाचं, गझल वाढण्याचं, गझल फोफावण्याचं. तर तरही म्हणजे इस तरह लिखो. बर. इस तरह. अच्छा. असं सोप्या भाषेत सांगू. एखादा मिसरा, एखादा काफिया, मिसरा म्हणून एखादी ओळ दिली गेली, या शायरानं सांगितलं की यासारखं तुम्ही लिहा, हे वजन आहे, हा काफिया आहे, हा रदीफ आहे, आणि तुम्ही याच्यासारखं तुमच्या मनाने लिहा त्या वजनावर, त्याच्या वजनाच्या बाहेर नको जाऊ. असे ते मुशायरे व्हायचे फारसी उर्दूच्या काळापासून. त्याच्यानंतर मराठीत असे मुशायरे झाले. सुरेश भट आणि सुरेशचंद्र नाटकर्णी या दोन दिग्गजांनी ते सुरू केले. आम्ही नंतर बरेच ते चालवले. पण मला एक उदाहरण आठवतं जी अतिशय उत्कृष्ट उदाहरण आहे की दिल्ली स्कूल आणि लखनौ स्कूल, अच्छा, असे दोन स्कूल समजा गझलचे धरले. तर दिल्लीवाल्यांनी लखनौवाल्यांना एक मिसरा दिला की ठीक आहे तुम्ही असं लिहा, चॅलेंजिंग, अशी हेल्दी सगळं चालायचं तेव्हा. की मिसरा दिला की डाल दे साया अपने आंचल का. बर. हा शेख साहेब, डाल दे साया अपने आंचल का. ओके. एक ओळ पूर्ण तुम्ही लिहा आणि शेर पूर्ण करा. ओळ आहे डाल दे साया अपने आंचल का. आणि सगळ्यांनी मग डोकी चालवली सगळ्या शायरांनी आणि आपापले शेर पूर्ण केले. मिसरा जोडला आणि तर डाल दे साया अपने आंचल का, आणि मिसरा काय जोडला, नातवा हूँ, कमजोर आहे मी, किती कमजोर, नातवा हूँ कफन भी हो हल्का. आई गो, क्या बात. बापरे. आता शेर पूर्ण झाला की नातवा हूँ कफन भी हो हल्का, डाल दे साया अपने आंचल का. क्या बात. आणि हे चलन तेव्हापासून आणि इतकं हेल्दी चलन आहे, खरं आपल्या मराठीत आलं. आणि सुरू झालं तर एक मला तसा मुशायरा आठवतो की गझल साक्री धुळे जिल्हा, रावसाहेब कुवर, त्या पोरांनी गझल लिहिली. तरही च्यावर ही गझल लिहिली. तू फुलांचा घोष माझा, तू सुगंधी श्वास माझा. बर. मूळ मिसरा असा आहे, तू खुले आकाश माझे, तू खुले आकाश, तू नवा विश्वास माझा. अच्छा. ही ती ओरिजिनल ओळ. आणि त्या मिसराला धरून त्या वजनामध्ये तसं लिहा. तर मग या पठ्ठाने गझल लिहिली आणि काय सांगू अशी चाल होऊन गेली. तू फुलांचा घोष माझा, तू सुगंधी श्वास माझा,
तू फुलांचा घोष माझा, तू सुगंधी श्वास माझा. ही चाल बांधली तर खरी, त्याच्या मुळाशी माझ्या गुरुजींनी शिकवलेला एक राग होता. त्या रागाचं नाव भिन्न षड्ज. इतकं अनुखान ते इतके छान गायचे माझे गुरुजी अमरावतीचे पंडित दिनकरराव देशपांडे. सा, आता मी षड्जातून घेतो. सा ग मा धा नि सा नि ध मा ग सा, असं तर. आणि चीज काय शिकवली ती माझ्याने? बल मान माने मन के, बल मान माने मन के, बल मान माने मन के. कैसे कटे अब दिन रतिया, बल मान माने मन के. कैसे कटे अब दिन रतिया, बल मान माने, बल मान माने, बल मान माने. आता मग काय, हे गाता गाता हा राग गाताना माझ्या डोक्यामध्ये हा रागच होता भिन्न षड्ज. आणि मग मध्यम इतका प्रबळ झाला. सा हा मूळ षड्ज, सा ग मा मा, आणि मग मध्यमाला षड्ज केलं मी, सा, आणि मग तो सा झाला. आणि मग तिथून पुढे ते जे भरकडत गेलो मी तर मारोबिहागच्या दिशेने. असं काही रागाची शुद्धता राहत नाही सुगम संगीतामध्ये, अनेक स्वर येऊन मिसळतात. आणि मग एक उद्देश हा असतो की चाल चांगली झाली पाहिजे, ती वैशिष्ट्यपूर्ण आणि लोकांना आवडली पाहिजे, हा ओढा असतो. म्हणून त्याच्यामध्ये अनेक विवादी, वादी, विसंवादी असे सगळे स्वर येऊन मिळतात आणि चाल तयार होते. तर मग सा ग म प ग म मा ग नि सा नि प म प ग ग म प नि सा ग म ग सा. तू तू फुलांचा घोष माझा, तू तू फुलांचा घोष माझा, माझा तू फुलांचा घोष माझा. तू सुगंधी श्वास माझा, तू फुलांचा घोष माझा. तू सुगंधी श्वास माझा. मी गळा द्यावा खुशीने, खुशीने गळा द्यावा खुशीने. मी गळा द्यावा खुशीने. मी गळा द्यावा खुशीने. मी गळा द्यावा खुशीने. तू असा, तू असा गळफास माझा. तू फुलांचा घोष माझा. शेर असं आहे. तू मला देऊ नको, देऊ नको, तू मला देऊ नको. तू मला देऊ नको, देऊ नको. तू मला देऊ नको, देऊ नको. तू मला, तू मला, तू मला, तू मला, तू मला देऊ नको. जग जिंकण्याच्या भूल थापा, काय शेर आहे बा. भूल थापा देऊ नको, तू मला देऊ नको. जग जिंकण्याच्या भूल थापा देऊ नको, तू मला देऊ नको. तू मला, तू मला, तू मला देऊ नको.
जग जिंकण्याच्या भूल थापा बघ इथे बघ इथे बघ इथे मन जिंकताना बघ इथे मन जिंकताना संपला संपला हा श्वास माझा तू फुलांचा घोष माझा तू सुगंधी श्वास माझा मी गळा द्यावा खुशीने मी गळा द्यावा खुशीने तू असा गळफास माझा तू फुलांचा घोष माझा घोष माझा घोष माझा. क्या बात आहे. वा वा. काय शब्द आहे त्या. खरंच आहे खरंच आहे. आणि प्रत्येक क्षणाचं जगणं म्हणतात ना ते या कवितेतनं या गझलेतनं उतरले. आणि मला असं वाटतं की त्या प्रत्येक गझलचा तो एक स्वभाव असतो. तो स्वभाव तुमच्या संगीतातनं सुद्धा तितकाच येतो. आणि कसं आहे की ही जी गायकी आहे ना म्हणजे आम्ही क्लासिकल शिकलो 9-9, 10-10 वर्ष. नाट्यसंगीत येतं, भक्ती संगीतही गाता येतं. बरोबर. सगळं अशी गती आहे, थोडी थोडी गती आहे. पण या विधेचा जेव्हा आम्ही विचार करतो, आम्ही गझल गाणारे लोक किंवा मला करायला हवा, तर या गायकीला किंवा या प्रस्तुतीकरणाला किंवा या पेशकशला आपण शब्दप्रधानतेच्या पलीकडे जाऊन आशयप्रधानता म्हणायला पाहिजे. बरोबर. आशयाला प्रधान मानणे. तुम्ही गायक असाल कबूल आहे, म्हणून तुमचं गाणं काही तुम्ही पहिल्या पायरीवर नाही को ठेवायला. बरोबर. तुम्ही गायक असून तुमचं गाणं तुम्ही दुसऱ्या पायरीवर ठेवा आणि शायरांनी तुमच्याकडे विश्वासाने सोपवलेला आशय खरंय तो पहिल्या पायरीवर ठेवा. वा. आणि त्याला पोषक जे असेल तेच गा. बरोबर. तुमची क्लासिकलता दाखवू नका इथे. बरोबर. म्हणून ती आशयप्रधान गायकी. म्हणून ती गझल दिसली पाहिजे, ते शब्द दिसले ती पाहिजे, गझलियत दिसली पाहिजे. खरंय. त्यामुळे मला शेख सरांची एक रचना आठवते की दिवसाच्या प्रत्येक क्षणावर नाव तुझे. म्हणजे हा प्रत्येक क्षण खरं तर अनुभवायचा असतो. आणि तो शेख सर तुम्ही सुद्धा सुंदर अनुभव फार आवडते ती. काय सांगाल त्या गझलेविषयी? काही नाही. आणि ती ऐकायलाही आवडेल आम्हाला तुमच्याकडनं. तुम्हाला एक सांगू का? हा. शेख साहेब आता ते त्यामध्ये ऐकवता येते, पण त्यांचा तरन्नुम इतका छान आहे, त्यांचा आवाज इतका सुंदर आहे की तुम्ही त्यांना आग्रह करा की त्यांनी तरन्नुम मध्ये गावं. बरं. वा. दिवसाच्या प्रत्येक क्षणावर नाव तुझे. बरं. दिवसाच्या प्रत्येक क्षणावर नाव तुझे. व्याकुळ वेड्या धुंद मनावर नाव तुझे. वा वा. व्याकुळ वेड्या धुंद मनावर नाव तुझे. दिवसाच्या प्रत्येक क्षणावर नाव तुझे. वा वा. तू हसता फुलतात जीवाच्या लाख कळ्या. तू हसता फुलतात जीवाच्या लाख कळ्या. देहाच्या प्रत्येक सणावर नाव तुझे. देहाच्या प्रत्येक सणावर नाव तुझे. दिवसाच्या प्रत्येक क्षणावर नाव तुझे. तू जाता इतुकेच कळाले जगताना. तू जाता इतुकेच कळाले जगताना. हृदयाच्या प्रत्येक व्रणावर नाव तुझे. हृदयाच्या प्रत्येक व्रणावर नाव तुझे. दिवसाच्या
प्रत्येक क्षणावर नाव तुझे. जाताना तू शपथ दिली नारडण्याची. आई ग. जाताना तू शपथ दिली नारडण्याची. डोळ्यातील या गर्द घनावर नाव तुझे. डोळ्यातील या गर्द घनावर नाव तुझे. दिवसाच्या प्रत्येक क्षणावर नाव तुझे. तू नसताना हे जगणे कसले जगणे. तू नसताना हे जगणे कसले जगणे. या जगण्यावर या मरणावर नाव तुझे. या जगण्यावर या मरणावर नाव तुझे. दिवसाच्या प्रत्येक क्षणावर नाव तुझे. गोष्टी गाण्यांच्या. पण हे करत असताना मूळ गझल जी फारसीतनं उर्दूत आली, उर्दूतनं मग ती मराठी किंवा वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमध्ये गेली, तसं मग मराठीतली जी गझल आहे ती वेगवेगळ्या बोली भाषांमधनं आली का? मला वाटतं एक वऱ्हाडी गझल सुद्धा तुमची आहे, ती कशी घ्या? वऱ्हाडीत नाही, आम्ही एक मनसुबाच केला होता बरं की फारसी गझल ही उर्दू गझलची जननी आहे आणि उर्दू गझल ही मराठी गझलची जननी आहे. तिथून आपण घेतलं तो आकृतीबंध, तो रदीफ, तो काफिया, ते वजन, ती जमीन तिथून घेतलं. पण सुरेश भटांनी म्हटलं ना की साय मी खातो मराठीच्या दुधाची, मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला. आकृतीबंध घेतला पण सगळ्या भावभावना व्यक्तीकरणाचे जे सगळे आहेत ते सगळं मराठी आहे. ही मराठीसुद्धा जननी झाली आहे. इतर बोलीभाषेतील गझलांची जननी, आता जे जननी पद आपल्या मराठीकडे आलं आहे असा एक संकल्प होता. आता ती बाल्यावस्थेत असेल पण सगळ्या रचना किंवा सगळ्या कला आधी बाल्यावस्थेत असतातच. बरोबर, त्या प्रक्रिया असते त्यांच्या मोठ्या होण्याची. पण हे होणं गरजेचं होतं, ते होणं गरजेचं होतं. तशी जे गझल वऱ्हाडीतली बांधली होती तसे अहिराणीमधली पण बांधलेली आहे. असं सगळं केलं आहे प्रयोग सगळे. पण ही वऱ्हाडी गझल मी मैफिलीमध्ये क्वचित काळी गायलो. म्हणून आज एक उदाहरण म्हणून की वऱ्हाडी भाषेतली गझल त्या भाषेतल्या लहेजासकट, त्या संदर्भासकट आणि वर्णाच्या प्रश्नांसकट कशी येऊ शकते, त्या प्रश्नांसकट सुद्धा. हो ना, कारण तो सामाजिक धागा आहेच, तो धागा आहे आणि आहेच. कुठे जाणार धागा, कुठे जाणार? खरं आहे, उसके वगैरे तो हार होऊ नाही शकता. ऐकूया. अवकानी पावसान, अवकानी पावसान, अवकानी पावसान, अवकानी पाव. अवेळी येणारा पाऊस जो हमखास नुकसानच करून जातो आणि आमच्या विदर्भात हमखास ते होतच. अवकानी पावसान आल डोळ्यामंदी पाणी, अवकानी पावसान आल डोळ्यामंदी पाणी. सांग आता, सांग आता, सांग आता, सांग आता कसा गाऊ, सांग आता कसा गाऊ. निळ्या आभाळाची गाणी, निळ्या आभाळाची गाणी, निळ्या आभाळाची गाणी. अवकानी पावसाना.
गेला. प्रत्येक शेरामध्ये एक एक व्यथाच मांडलेली आहे, पण वेळेअभावी एक शेर आहे. कसा निसटून गेला, कसा निसटून गेला, काळ हातून बुहारा. हा खास शब्द आहे, हा ओरिजिनली उर्दूतूनच आलेला शब्द आहे, पण काळतोंड्या काय म्हणू त्याला, अपयशी म्हणजे असं अभद्र या अर्थाने वापरतात. कसा साक्षात काळालाच बुहारा म्हटलं. कसा निसटून गेला, काळ हातून बुहारा, काळ हातून बुहारा. कसा निसटून गेला, गेला, कसा निसटून गेला, काळ हातून बुहारा, काळ हातून बुहारा. जवा बाप होता राजा, जवा बाप होता राजा, तवा माया होती राणी, तवा माया होती राणी. अवकानी पावसान आलं डोळ्यामध्ये पाणी, अवकानी पावसान आलं डोळ्यामध्ये पाणी. सांग आता, सांग आता, सांग आता, कसा गाऊ निळ्या आभाळाची गाणी, निळ्या आभाळाची गाणी, निळ्या आभाळाची गाणी. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे खरं तर ही सामाजिक वेदना एका परीने गझलमध्ये मांडली. पण जसं गझल बांधताना हा आशय विषय महत्वाचा, तसं त्याचं वृत्त देखील महत्वाचं. म्हणजे तुम्हीच बोलताना मागे म्हटलं तर छोटी बहर मोठी बहर, म्हणजे हा सगळ्यात त्यातली ती गंमत आहे वृत्तातली. वृत्ताची गंमत अशी आहे ना, हा की गझलमध्ये हा म्हणजे एक अर्धी मात्रा सुद्धा इकडची तिकडे झालेली चालते. इतकं शास्त्र ते काटेकोर आहे, आणि त्याच्या त्या काटेकोरपणामध्येच त्याचं सौंदर्य दडलेलं आहे. बरोबर. पण अशी एखादी छोटी बहर मला वाटतं संगीता जोशींनी लिहिलेली आहे. बहर अशा 3 प्रकारच्या मानल्या गेल्या. हा, छोटी बहर, मध्यम बहर आणि बडी बहर. म्हणजे छोटं वृत्त सुरू होता होता संपून जातात शब्द. बरोबर. एक मध्यम बहर जसं अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, किंवा मोठी बहर वृत्त लांब आहे. बर. एखादं उदाहरण देता येईल. मोठ्या मोठ्या बाहेरमध्ये कमी लिहिलं जातं, तर एखादं उदाहरण असं देता येईल की आमचा जळगावचा ज्ञानेश पाटील आहे, शेख साहेबांची पण मोठ्या बाहेरची गझल आहे, आणि उर्दूमध्ये गझल आहे की आय मेरे हम सफर तेरे होते हुए दिल की दुनिया लुटी देखते देखते. अरे बापरे. एकच ओळ आहे बरं का. आय मेरे हम सफर तेरे होते हुए दिल की दुनिया लुटी देखते देखते, प्यार के मोड़ पर आज ये क्या हुआ, हर खुशी छिन गई देखते देखते. एवढी मोठ्या ओळीचं बेटा. आणि बघा, जा हला, काय काय शब्द आहे, काय आशय आहे बघा. जा हला बराच वेळ हात आपुले आता सुटायला हवे. बरं. एवढा मोठा वृत्त आहे बघा. जा हला बराच वेळ हात आपुले आता सुटायला हवे. खरं तर मी हे गाऊन पेश करणार होतो, पण माझी चालच बांधणं होत नाही, इतकी कठीण आहे ती गझल चाल बांधायला. तर तो म्हणतो की जा हला बराच वेळ हात आपुले आता सुटायला हवे, थांबले असेल दुःख एकटे घरी मला निघायला हवे. आई गो. वा वा वा. काय म्हणा. मोठी बहर, मध्यम बहरच्या गझल आपण गातोच आहोत. छोटी बहर की सुरू होता होता संपून जाईल, म्हणजे लिहायलाही कठीण आणि गायला तर त्याहून कठीण. खरं. आयुष्य तेच आहे. बरोबर. सांगा, आयुष्य तेच आहे. संपली ओळ, संपली. मिसरा संपला, दुसरा मिसरा आला की आयुष्य तेच आहे. बघा कसं वाटतं. आयुष्यात तेच असणं खरंच आहे. मोठं विचित्र. आणि संगीता जोशींनी फार सुंदर लिहिले, फार सुंदर निभावले. जवळजवळ 15 ते 16 शेर लिहिले या गझलमध्ये. एक मिसाल म्हणून आपण 1-2 नक्की. आयुष्य तेच आहे, संपली ओळ, तेच आहे, तेच 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 आहे.
तेच आहे, तेच आहे, तेच आहे, तेच आहे आयुष्य, तेच तेच आहे. आयुष्यात तेच असतं. किती खतरनाक आहे हे गोष्ट. अनहाच अनहाच पेच आहे आयुष्य, तेच आहे, तेच आहे, तेच तेच आहे अनहाच. आता आयुष्याचं तेच असतं मला दाखवायचं, म्हणून मी ते तेच आहे, तेच आहे, काही बदल नाही, काही नवीनता नाही, म्हणून तेच आहे, तेच तेच आहे. आणि तेच असणं हा पेच आहे, हा गुंता झाला. मग तो गुंता स्वरांच्या माध्यमातून दाखवणं हे आमचंच काम आहे. गझलकार तर लिहून गेले, त्यांनी सगळं मांडून ठेवलं आहे, आता त्याला उलगडणं हे आमच्या हातात आहे. तेच तेच आहे, तेच आहे, तेच 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 आहे अनहाच 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 पेच आहे आयुष्य. आणि हा पेच अजून काय काय प्रकारे दाखवत आहे. अनहाच पेच आहे आयुष्य, अनहाच पेच आहे आयुष्य, अनहाच पेच आहे आयुष्य. बोलता है ना. अनहाच पेच आहे आयुष्य, तेच 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 आहे. शेर बघा. तू भेटशी भेटशी, तू भेटशी नव्याने. सगळं जुनंच आहे, तू फक्त नव्याने भेटतोय. तू भेटशी नव्याने नव्याने नव्याने, तू 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 भेटशी नव्याने नव्याने, भेटशी नव्याने, तू भेटशी नव्याने, तू भेटशी नव्याने नव्याने, भेटशी नव्याने. बाकी बाकी जुनेच आहे, हो बाकी जुनेच आहे. हाच पेच आहे आयुष्य, तेच आहे. क्या बात है. आमच्या रसिकांना खुश करण्यासाठी आम्ही हा एक शेर म्हणत असतो या गझलमध्ये. या मैफिलीत गाणे, थोडीशी ओळख आहे. या मैफिलीत गाणे गाणे, या मैफिलीत गाणे, या या गानिसा गानिसा नि पम पग मग सनी पम पग गम पानी सा गम पानी सा गम पानी. या मैफिलीत गाणे, या या या
तुमच्यामुळेच आहे, हो तुमच्यामुळेच आहे. आणि हा पेच नाही होऊ शकत. आयुष्य तेच आहे, हो आयुष्य तेच आहे. अनहाच तेच आहे, आयुष्य तेच आहे, तेच आहे, तेच आहे. वा वा. मग अशी आणि तुम्ही बोलणं चाललं होतं की लंबी बहर हा और छोटी छोटी बहर बहर. असं. तर मोठ्या बहरचं उदाहरण 42 मात्रांची एक गझल आहे. बरं. हा. आणि त्याचं वृत्त आहे क्रीडा. 6 वेळा एकच वृत्त वापरले क्रीडा. बरं. हा. तुझ्यासाठीच आले रे जगाच्या पार मी सजना, तुला कळणार हे केव्हा. बरं. अखेरी सोडले माझे असे घरदार मी सजना, तुला कळणार हे केव्हा. लंबी बहर असं. बरोबर. छोटी बहर ह्याच्या मात्र 12 आणि वृत्ताचं नाव मात्र कादंबरी. असे माधवरावांनी खूप छान छान वृत्त अशी लिहून ठेवलेली आहेत. त्यांची नावं पण इतकी सुरेख आहेत की काय विचारायला. कादंबरी वृत्त. मी कशी बांधू बरे, बरं, फक्त वाळूची घरे. किती छान. मी कशी बांधू बरे, फक्त वाळूची घरे. आणि त्याच्यात असं एक शेर आहे, केवढा अंधार हा, केवढा अंधार हा, एक पणतीने सरे. एक पणतीने सरे. भावनांचे प्रश्न हे, भावनांचे प्रश्न हे, कायद्याची उत्तरे. कायद्याची उत्तरे. प्रेम केले जर वजा, प्रेम केले जर वजा, काय सांगाया उरे. प्रेम केले जर वजा, काय सांगाया उरे. सौख्य जाई विसरुणी, माणसाचे सौख्य जाई विसरुणी, फक्त दुःखाला स्मरे. फक्त दुःखाला स्मरे. खरंय. जशी भीमरावांची आता भीमराव पेश करतील गझल की बरोबर. होता इथे वसंत. बरोबर. कालचीच गोष्ट. होता इथे वसंत, होता इथे वसंत, होता इथे वसंत. कालचीच गोष्ट ही, होता इथे वसंत. कालचीच गोष्ट ही, होतो तुला पसंत, होतो तुला पसंत, तुला पसंत, होतो तुला पसंत, होतो होतो तुला पसंत. कालचीच गोष्ट ही, होता इथे वसंत. कालचीच गोष्ट ही. क्या बात. माणसं कशी बदलतात क्षणात. बदनाम दुष्ट आज कसे मानता तुम्ही. बदनाम दुष्ट बदनाम दुष्ट आज कसे मानता तुम्ही. मज मानले तर संत, मज मानले तर संत. कालचीच गोष्ट ही, होता इथे वसंत. कालचीच 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 गोष्ट ही. काय बात आहे. वा वा. आणि ही कालचीच गोष्ट
आपण जसं तुम्ही सांगितलं तशी आज ही पुढे नेतोय आपण. गोष्टी गाण्यांच्या. कालचीच गोष्ट आज पुढे जाताना पुन्हा एकदा थोडंसं समारोपाकडे येतोय, पण दोन गोष्टी तुमच्याकडनं उलगडायच्यात. एक म्हणजे भाषांनाही एकत्र आणण्याची ताकद गझलमध्ये आहे. म्हणजे एक मिसरा दोन भाषांना एकत्र आणतो. आणि मला वाटतं तुम्हीच सांगितल्याप्रमाणे अमीर खुसरोनी 1200 वर्षापूर्वी हा प्रयोग केला होता, पण त्यानंतरही तो प्रयोग झाला. त्या प्रयोगाविषयी आम्हाला अभिमानाचीच गोष्ट आहे की तो मराठीत झाला. काय इलाही जमादाराने केला. त्यामध्ये दीपक अंगेवार, आमचं राजू कदम, दीपक अंगेवार, राजू कदम आणि इलाही जमादार, असं मी त्याला कोऑपरेटिव्ह बेसिसवर लिहिलेली गझल समजतो. तर हा एक अनोखा प्रयोग आहे अमीर खुसरो साहेबांनी केला की जहाल मस्किन मकुन तगाफुल दराय नाही ना बनाय बतिया. तो म्हणतो की एक ओळ मी फारसीमध्ये लिहील आणि दुसरी ओळ मी खडी हिंदीमध्ये लिहील आणि दोन्ही भाषांना एकत्र आणलं त्याने. दराय नाही ना बनाय बतिया जहाल मस्किन मकुन तगाफुल. आणि तो प्रयोग मराठीत इतका सुंदर रीतीने अंमलात आला की अभिमान बाळगायची गोष्ट आहे. की दीपक अंगेवार म्हणतो कि है अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर. बर द्या मला स्वर. हे तर निश्चित आहे ना की भाषा ह्या केवळ संवादासाठीच निर्माण आल्या. दुसरा काही उद्देश असूच शकत नाही ना भाषा. त्याच्यावर विसंवाद होतो, आपण करतो, ती गोष्ट वेगळी. पण मी जर मराठीमध्ये गझल गात असेल तर मराठी माझी माय आहे. पण ज्या उर्दूमधून गझल आली ती माझी मावशी आहे ना. माय आणि मावशी. लिपट जाता हूँ माँ से और मौसी मुस्कुराती है. गज़ल मराठी में कहता हूँ, उर्दू खुश हो जाती है. असा हा भाषांचा संयोग आहे, असं भाषांचं मिलन आहे. आणि त्याचं हे गुणगान करणं अत्यंत आवश्यक आहे या जमान्यामध्ये. म्हणून दीपक म्हणतो है अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर. उर्दू तो मिसरा है अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर. लावण्या तू दीप थे काळजाची वात कर. क्या कहने. रास्ते में लोग कांटे गर बिछाते हैं यहाँ, फूल ही उधळेल कोणी चालण्या सुरुवात कर. काय म्हणावं, किती तारीफ की जाए. है सनम आँखों को मेरी खूबसूरत साज दे. ऐ सनम आँखों को मेरी खूबसूरत साज दे. ऐ सनम आँखों को मेरी खूबसूरत साज दे. येऊनी स्वप्नात माझ्या, येऊनी स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे. ऐ सनम आँखों को मेरी खूबसूरत साज. क्या कहने. ऐ खुदा इंसान को, ऐ खुदा इंसान को इंसानियत पहले सिखा. ऐ खुदा, ऐ खुदा, ऐ खुदा इंसान को इंसानियत पहले सिखा. भावना तू दे तयाला, भावना तू दे तया.
लाज दे, भावना तू दे दयाला आणि थोडी लाज दे. येऊनी स्वप्नात माझ्या, येऊनी स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे. ऐ सनम आँखों को मेरी खूबसूरत 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 साज दे. वाह वाह वाह, क्या बात आहे, क्या बात वाह, आहे. वाह. पण जसं मगाशी एक संदर्भ निघाला की सामाजिक संदर्भ अतिशय उत्तम रीतीने आले. एक गझल तुमची आहे की गरिबाच्या लग्नाला, म्हणजे गरिबाच्या लग्नाला या शब्दावरनं गझल होऊ शकते हे खरं तर शेख सर तुमच्या त्या शब्दांनी आम्हाला जाणवून दिलं. म्हणजे गरीबाचं लग्न, महागाई, हो ना, नवरी काळी, नवरी काळी हो, काय हे काय? गोरी काय. ही काही गझलेचे शब्द आहेत का असं वाटायला हे लागेल. मला सांगण्यात आलं की हे अकवितिक वाटतं, अगदी. असांगीतिकही वाटतं. हो. मग मी म्हटलं की बुवा जर आम्ही हे जगणं बघितलं असेल, अवतीभोवती असेलही, बरोबर. आणि तर मग या भावनांना, या प्रश्नांना, ह्या सगळ्या गोष्टींना आपल्या काव्यामध्ये, आपल्या साहित्यामध्ये थारा आहे की नाही, त्याला जागा आहे की नाही, बरोबर असायला हवा. नसेल तर मग ते अधूर आहे तुमचं साहित्य, बरोबर. असं म्हणावं लागेल. आणि म्हणून अट्टहासाने या गझलची जन्मकथा तर इतकी वेगळी आहे बरं. की आम्ही शेख साहेब आम्ही भुसावळला गेलो होतो. हां, एका गझल संग्रहाचं प्रकाशन, नंतर मुशायरा, आणि मी त्याचा प्रमुख पाहुणा वगैरे, माझं भाषण, थोडंसं गाणं, असं सगळं आटोपलं. आणि आम्ही नेहमीप्रमाणे टंगळमंगळ करत स्टेशनला आलो तर गाडी गेलेली आमची. अरे मग दुसऱ्या गाडीला रिझर्वेशनही गेलं आमचं वाया. बरं. दुसऱ्या गाडीला 3 तास वेळ. मग शेख साहेब तुम्ही काय लिहिलं, सगळे शायर मित्र म्हणजे स्टेशनवरच मैफिल जमली तुमची. प्लॅटफॉर्मवर. आणि मग तुम्ही काय लिहिलं, आता इतका वेळात ऐकवा ना, काय लिहिलं सगळे आपापला. मुशायरा झाला, मी नाही मुशायरा. बरोबर. आणि शेख साहेबांनी ही गझल मला तेव्हा प्लॅटफॉर्मवर ऐकवली. गरिबाच्या लग्नाला नवरी गोरी काय काळी काय. मी म्हटलं शेख साहेब हा विचार मला पाहिजे, हो हा मला माझ्या गझलेत आला पाहिजे, माझ्या गायकीमधून हे आलं पाहिजे. बरोबर. आणि नंतर ही गझल ताबडतोब तिथेच मला त्यांनी लिहून दिली. नंतर माझं प्रोस्टेटचं ऑपरेशन होतं. लगेच मुंबईला परतल्यावर मी दवाखान्यात भरती झालो हिंदुजामध्ये. आणि मला त्या थंडगार त्या गारठ्यामध्ये ऑपरेशनला न्यायच्या आधीच्या तेव्हा ह्या गझलची चाल सुचली. आई ग, म्हणजे काय असतं कुठं, काय जन्मकथा असतं बघा. सांगताना सुद्धा विचित्र वाटतं. त्या कुडकुडणाऱ्या थंडीमध्ये 2 कंबल टाकली आहेत अंगावर. आणि आता दुसरं पहिलं ऑपरेशन सुरू आहे, मला न्यायला वेळ आहे वगैरे. तर मी आपलं त्या तारेमध्ये होतो. हे अंगा खांद्यावर, मनात हीच गझल गुंजारत होती. ते शब्द कुठेतरी भिनले होते. आणि मग ती चाल झाली. वा गरिबाच्या लग्नाला नवरी गोरी काय काळी काय, अशी झाली तिचा. वा वा, मला वाटतं अशाच निर्मितीच्या कितीतरी कथा या माध्यमातून उलगडल्या जात आहेत. म्हणजे एक गझल कदाचित तुमच्या मैफिलीतनं आम्ही ऐकली, पण त्या गझलेमागे जो काही विचार झाला आणि जो आशय विषय मांडला गेला तो खरंच खूप मोठा आहे. शेख सर, तुम्ही अशाच गझला लिहित राहा. मराठीत इतकं सुंदर तुम्ही लिहिलंय, त्यामुळे तुमची ही गझल सखी सगळ्यांच्या मनात अशीच रेंगाळत राहो असं निश्चित म्हणेन. आणि भीमराव, तुम्ही तर सगळ्यांना गुणगुणायला लावली आहेत गझला, त्यामुळे त्या अशाच तुम्ही गुणगुणत राहा आणि आम्हाला गुणगुणायला त्या नक्कीच सांगा. आणि एक दाद दिली की आम्ही गुणगुणणार. पण खरंच आहे, एका या सामाजिक संदर्भासह आजची मैफिल आपण इथे संपवतोय. त्यामुळे गझल ही फक्त गुणगुणायची नाहीये, फक्त मनात विचार करायचा नाहीये, तर तो जो सामाजिक आशय आहे तो आपण मनात ठेवला पाहिजे. आणि तो केवळ मनात ठेवून चालणार नाही, तर त्या दृष्टीने पावलंही उचलली पाहिजेत. अशाच काही वेगळ्या मुद्द्यांसह, विषयांसह आणि कलावंतांसह पुढच्या भागात आपण भेटणार आहोत गोष्टी गाण्यांच्या या कार्यक्रमात. आज तुर्तास या गझलेने या मैफिलीची सांगता करूया. अंतरी माझ्या जरी आकांत आहे, अंतरी माझ्या जरी आकांत आहे, चेहरा माझा तरीही शांत आहे. अक्षरांचा खेळ नाही,
अक्षरांचा खेळ नाही गझल माझी, जीवनाचा हा खरा वृत्तांत आहे. गरिबाच्या लग्नाला नवरी, गरिबाच्या लग्नाला नवरी, गोरी काय काळी काय. गरिबाच्या लग्नाला नवरी, गोरी काय काळी काय, गोरी काय काळी काय, काळी काय. गरिबाच्या लग्नाला नवरी, गोरी काय काळी काय. महागाईने पिचलेल्याना, महागाईने पिचलेल्याना, महागाईने पिचलेल्याना, होळी काय दिवाळी काय. गरिबाच्या लग्नाला नवरी, गोरी काय काळी काय. घनश्याम धेंडे गझल लिहितात, पुण्याचे शायर आहे, खुश आहेत ए के शेख साहेबांना, म्हणजे होते, आता नाही आहेत आपल्यात. त्यांनी म्हटलं की मी थोडा मजाही असं व्यंगात्मक लिहू का एखादशी. शेख साहेबांना म्हटलं लिहा की. नकटीच्या लग्नाला विघ्ने, नकटीच्या लग्नाला विघ्ने, 17 काय 18 काय. नकटीच्या लग्नाला विघ्ने, 17 काय 18 काय. पत्नीच्या हातात खेळणे, पत्नीच्या हातात खेळणे, पत्नीच्या हातात खेळणे. भवरा काय अन नवरा काय. गरिबाच्या लग्नाला नवरी, गोरी काय काळी काय. रक्त लाल आहे सर्वांचे, रक्त लाल आहे सर्वांचे. कशास मग ही भेदभावना, कशास मग ही भेदभावना. रक्त लाल आहे सर्वांचे, रक्त लाल आहे, लाल लाल आहे सर्वांचे. कशास मग ही भेदभावना. सगळ्यांना सगळ्यांना मातीतच जाणे, सगळ्यांना मातीतच जाणे, सगळ्यांना मातीतच जाणे. कुणबी काय अन माळी काय. गरिबाच्या लग्नाला नवरी, गोरी काय काळी काय. गरिबाच्या लग्नाला नवरी, गोरी काय.
महागाईने पिचलेल्याना, महागाईने पिचलेल्याना होळी काय दिवाळी काय, गरिबाच्या लग्नाला नवरी गोरी